आता आहे ना, आज मी सकाळी 10 वाजता बर्थडेचा केक कट केला होता. त्याचं कारण मी पुढे सांगतेच. तर आज आहे ना, नवीन वर्षातला स्वरूपचा स्कूलचा फर्स्ट डे होता. त्यासाठी आहे ना, मी त्याच्यासाठी चपाती भाजी बनवली होती आणि तेच त्याला आहे ना, खायला देखील सांगितलं होतं. म्हणजे जो नाश्ता असतो तेच त्याच्या टिफिनला वगैरे असतं. तर आहे ना, रात्री मिडनाईटला ह्यानी केक आणला होता. मुलं झोपली होती म्हणून म्हटलं सकाळी आपण केक कट करूया. आणि हे बघा म्हणून स्वरूपची अशी इच्छा होती, की मम्मा मला आहे ना, केक तू टिफिनला दे. मला माझ्या फ्रेंड्सला द्यायचा आहे. त्यामुळे मी काय म्हटलं, आता स्वरूप जाण्याआधीच आपण हा केक कट करूया. अजून रात्री ठेवायला नको, तोपर्यंत खराब वगैरे होण्याची शक्यता होती. म्हणून हे बघा मिडनाईट किंवा रात्री कट न करता इथे मी सकाळी कट केला होता आणि कट केल्यानंतर स्वरूपला टिफिनमध्ये दिला. त्यामुळे तो पण खुश झाला आणि मग त्याला स्कूलमध्ये सोडला. आता स्वरूप स्कूलमध्ये गेल्यानंतर मला आहे ना, एक महत्त्वाचं काम होतं. ते म्हणजे आहे ना, आज इंद्रायणी तांदूळ आला होता आणि तो वर्षभरासाठी मला हा स्टोअर करून ठेवायचा होता. आणि श्रीषा झोपली होती, त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून काय केलं होतं, बोरिक पावडर आणली होती आणि आणि पूर्ण तांदळाला लावली होती. त्यामुळे ना वर्षभर टिकून राहतो. तर तुम्ही कुठल्या पद्धतीने धान्य स्टोअर करतात ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि संध्याकाळी आमचा हॉटेलमध्ये जाण्याचा प्लॅन होता, पण नंतर कॅन्सल केला, की नको आपण आहे ना, हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा ना घरीच काहीतरी छान असं मागूया. जे मुलांना आणि आपल्याला सगळ्यांचंच फेवरेट आहे ते म्हणजे बिर्याणी. आणि स्वरूपची सगळ्यात जास्त फेवरेट म्हणजे काय, कोणती डिश असेल ते म्हणजे लॉलीपॉप. तर जेवण झाल्यानंतर हे बघा मस्तपैकी छान